मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील सहपरिवार पाडव्यानिमित्त गुढीची पूजा केली आहे। सहपरिवार त्यांनी मराठी नववर्षाची सुरुवात केली असून जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्याचा उत्साह नाशिकमधल्या मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय। हजारो मनसैनिक 700 ते 800 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झालेत। मनसे नेते दिनकर पाटील यांना देखील आजच्या पाडव्या मेळाव्यामध्ये भाषणाची संधी मिळाली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय। तर पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवरील फोटोला हे काळं फासण्यात आलंय। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळं फासल्याची माहिती समोर आली आहे।